आता आपण जातोय दुसऱ्या रेसिपीकडे। दुसरी रेसिपी काय आहे? पालक चाट। मला साहित्य सांगता काय काय? हे पालकाची फ्रेश पानं आहेत एकदम, डाळीचं पीठ, मैदा आहे याच्यामध्ये घालायचा थोडासा, कांदा, उकडलेला बटाटा, उकडलेले मूग, दही, पिठी साखर आणि मीठ घालून कालवून घेतलेलं आहे, शेव, डाळिंबाचे दाणे, लाल तिखट, कोथिंबीर, ओवा आहे, चिंच खजुराची चटणी, मीठ, पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी आणि चाट मसाला। ओके, साहित्य बघितले। आता आपण जाऊया कृतीकडे। पहिल्यांदा कृती काय करायची मला सांगा? आपण ह्या पालकाची भजी करावी लागतील। त्याच्यामध्ये डाळीचं पीठ थोडं जास्त घ्यायचं आणि मैदा अगदी थोडासा घ्यायचा, कारण ते कुरकुरीत व्हायला पाहिजे बेसिकली, त्याच्यासाठी मैदा लागतो। बरं, सोडा न घालताही कुरकुरीत? हो हो, सोडा नाही अजिबात, थोडासा मैदा आणि मग त्याच्यामध्ये मोहन घाल, लाल तिखट, ओव्याचा पण एक वेगळा स्वाद येतो त्याच्यामध्ये, पाणी। हे जरा आपल्या नॉर्मल भज्यांच्या पिठापेक्षा थोडं सैल लागेल आपल्याला करायला, कारण त्या पालकाच्या पानावरती जस्ट एक कोटिंग आलं पाहिजे त्याचं। ओके, तेल आपलं कडकडीत तापलेलं, तेल अगदी छान तापलं पुरे। ओके, आता काय करायचं? आता हे असं छान पालकाचं जे पान असेल ना, ते अख्खं पान घ्यायचं, त्याला जस्ट असं डिप करायचं आणि या गरम मस्त तापलेल्या तेलामध्ये हे असं अख्खं पान असं सोडायचं। हे मस्त कुरकुरीत तळून घ्यायचं। 4 भज्या व्यवस्थित कुरकुरीत तळून घेतलेले आहेत। आता काय करायचं मला सांगा? आता फक्त त्याच्यावरती आपण हे उकडलेला बटाटा घालूया थोडा थोडा, आणि मोड आणून उकडलेले मूग आहेत ते घालूया, थोडासा कांदा, दही असं पसरवायचं। शेवपुरीच्या जवळपास जाते हे सगळं? हो, आणि मग त्याच्यावरती शेव, डाळिंबाचे दाणे आणि पुदिन्याची चटणी आणि चिंच खजुराची चटणी, हे असं आपण छान डेकोरेट करू शकतो। आणि ही चिंच खजुराची चटणी, हे सगळं चाट आयटम मध्ये स्टँडर्ड असलेलेच पदार्थ आहेत, फक्त त्याच्यात पालकाची भजी आल्यामुळे ते थोडंसं वेगळं आयटम होतो आणि टेस्टी लागतं। तो कुरकुरीतपणा जो असतो पालकाच्या भजीचा तो खूप छान लागतो। वरनं चाट मसाला भुरभुरवायचा, हा मात्र असा चिमटीने छान भुरभुरवायला लागतो, त्याच्यासाठी चमचा नाही वापरायचा, आपल्या हाताला जास्त कळेल। आणि कोथिंबीर? कोथिंबीर पण, मीठ, मीठ आहे दह्यात घातलेलं, वरून अजून काय घालायचं नाही। चला, फर्स्ट क्लास आपली डिश तयार झालेली आहे। तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती, आणि हो, मत द्यायला विसरू नका। पालक चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालकाची पानं, बेसन, मैदा, कांदा, उकडलेला बटाटा, वाफवलेले मूग, पिठी साखर आणि मीठ घातलेलं दही, शेव, डाळिंबाचे दाणे, तिखट, कोथिंबीर, ओवा, चिंच खजुराची चटणी, मीठ, कोथिंबीर पुदिन्याची चटणी आणि चाट मसाला। कृती: प्रथम एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मैदा, तेलाचं मोहन, तिखट, ओवा आणि पाणी घालून बॅटर तयार करावं। या बॅटर मध्ये पालकाची पानं घोळून ती डीप फ्राय करून घ्यावी। प्लेट मध्ये ही पालकाची भजी काढून त्यावर उकडलेल्या बटाट्याचे तुकडे, वाफवलेले मूग, कांदा आणि दही घालावं। त्यावर शेव, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी, चिंचगुळाची चटणी, कोथिंबीर आणि चाट मसाला घालून पालक चाट सर्व्ह करावं।